आदरणीय साहित्यिक, संस्कृती क्षेत्रातील मान्यवर, पुरस्कार विजेते आणि उपस्थित सज्जन हो, आज आपण भारतीय साहित्य संस्कृती अलंकार पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या निमित्ताने सर्वजण एकत्र जमलेले आहोत, जिथे आपण साहित्य, कला आणि संस्कृतीच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा सन्मान करण्याचं भाग्य आपल्याला लाभलेलं आहे. भारतीय संस्कृतीची विविधता आणि समृद्धी आपल्या परंपरेतून व कलात्मक अभिव्यक्तीतून नेहमीच साळत आलेली आहे. या व्यासपीठावर आजच्या कार्यक्रमाद्वारे अशा प्रतिभावान व्यक्तीचा सन्मान करण्याचा सुवर्णयोग आपल्याला प्राप्त झालेला आहे. हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणासाठी नाही, तर ही आपल्या संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक आणि प्रेरणादायी प्रयत्न आहे. तर चला आपण सर्वजण एकत्र येऊन या प्रेरणादायी क्षणांचा भागीदार होऊया आणि आनंद लुटूया. संत कबीर बोलून गेले होते की गुरु गोविंद साथे खडा काके लागू पाव, गुरु गोविंद साथे खडा काके लागू पाव. आणि त्याचंच उत्तर पुढं सांगता येतं, बलिहारी गुरुजी आपण गोविंद दियो बताय. म्हणजे साक्षात परमेश्वर आणि गुरु जर एकत्र आले तर मी नमस्कार कोणाला करावा, त्याचं उत्तर तेच सांगतात. माझा नमस्कार हा पहिला गुरुजींनाच असेल, गुरुलाच असेल. कारण माझ्या अंगी इतकी पात्रता नाही की साक्षात परमेश्वर माझ्या पुढे उभं राहील. याचा मतितार्थ मी सांगू इच्छितो. विश्वधर्णी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी जी गुरुमूर्तींची मांदियाळी उभा केलेली आहे, त्याचा सदैव वर्षाव आपल्या MIT परिवारावरती होत आलेला आहे आणि इथून पुढेही होत राहील. त्याबद्दल मी सरांचं मनोमन आभार व्यक्त करतो. आणि त्याचाच एक परिपाक म्हणून आज भारतीय साहित्य संस्कृती अलंकार पुरस्कार प्रदान सोहळा इथं आयोजित केलेला आहे. आचार्य रतनलाल सोनग्रा यांना, ते सुप्रसिद्ध साहित्यिक, नाटककार, चिंतक, प्रबुद्ध नायक व माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, त्यांचं जे साहित्यातील योगदान आहे त्याचा सत्कार करण्यासाठी आपण सर्वजण इथं एकत्र आलेलो आहोत. तर कार्यक्रमामध्ये पुढे जाताना आपण सर्व मान्यवरांचा सत्कार प्रथम करूया आणि त्यानंतर आपण पुढे घेऊया. मी टीमला विनंती करतो की आपण पहिला सत्कार मी सन्माननीय पाहुण्यांना आणि सरांना, व्यासपीठाला विनंती करतो की आपण पहिला सत्कार माननीय डॉक्टर श्रीपाल सबनीस, माजी अध्यक्ष 89वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, यांचा आपण सत्कार करतोय. सर्वांनी टाळ्यांचा गजर करायचा आहे. माननीय श्रीपाल सबनीक, थोर कवी, विचारवंत, लेखक, आपण त्यांचा सत्कार करतोय MIT परिवाराच्या निमित्त. मी माननीय सरांना विनंती करतो की आपण प्राध्यापक लखनलाल सिंह आरोही, माजी अधिष्ठाता, बिहार विद्यापीठ, यांचाही सत्कार करायचा आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचं आहे. माननीय श्री सुरेशचंद्र पाध्ये, टाळ्यांचा गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करतो या कार्यक्रमामध्ये. थँक्यू. यानंतर आपण कार्यक्रमामध्ये पुढे जात आहोत. मी प्राध्यापक लखनलाल सिंह आरोही, माजी अधिष्ठाता, बिहार युनिव्हर्सिटी, यांना मंचावरती विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आय रिक्वेस्ट प्रोफेसर लखनलाल सिंह आरोही, डीन, बिहार युनिव्हर्सिटी, टू एक्सप्रेस हिज व्ह्यूज. येस. कर रहे हैं.
प्रोफेसर डॉक्टर रतनलाल सोनाग्रा जी के इस सम्मान समारोह की अध्यक्षता कर रहे परम आदरणीय प्रोफेसर डॉक्टर कराड़ जी, आदरणीय पठान जी एवं मंच पर उपस्थित अन्य आदरणीय सदस्यगण और इस सारस्वत सभागार में उपस्थित आप जैसे विद्वद्जनों, साहित्य अनुरागियों, समाज सेवकों को मेरी ओर से अशेष भावभीनी हार्दिक शुभकामनाएं हैं। इस सम्मान समारोह में उपस्थित होकर मेरे हर्ष की जो अतिशयता है उसके लिए तो महाप्राण महाकवि तुलसीदास के लिए यही शब्द है कि गिरा अनयन नयन बिनु बानी। वाणी को अगर व्यक्त करने की क्षमता है तो देखने की नहीं, और आँख को देखने की क्षमता है तो बोलने की क्षमता नहीं है। मेरी स्थिति उसी वाणी और आँख की हो गई है। मेरे अंतर में जो हर्ष का ज्वार उमड़ रहा है उसके संबंध में प्रोफेसर सोनाग्रा जी का माननीय परम आदरणीय कराड़ जी के द्वारा जो सम्मान समारोह हो रहा है, यह बहुत ही अभिनंदनीय है। साहित्यकारों का सम्मान होना ही चाहिए, लेकिन आज इस अत्याधुनिक समय में साहित्यकार हाशिए पर जा रहे हैं। लेकिन डॉक्टर कराड़ जी ने उनके सम्मान में, एक साहित्यकार के सम्मान में जो यह सारस्वत आयोजन किया है, उसके लिए मैं डॉक्टर कराड़ जी को असीम भावभीनी हार्दिक बधाई दे रहा हूँ। और इतना ही नहीं, उनको बधाई देने के लिए, उनको अपनी असीम शुभकामनाएं देने के लिए इतना ही मेरे पास शब्द नहीं हैं, बल्कि मैं तो यह कहना चाहता हूँ आप लोगों के बीच में कि भारत रत्न की जो उपाधि है, जो स्थिति है, वह लगता है कि जो है राजनीतिज्ञों के लिए आरक्षित है। केवल जो है जो राजनीतिज्ञ हैं उनको ही जो है वह रत्न से अलंकृत किया जा रहा है। लेकिन समाज के लिए, साहित्य के लिए, संस्कृति के लिए जो अथक परिश्रम कर रहे हैं, जो असीम प्रयत्न कर रहे हैं, ऐसे डॉक्टर परम आदरणीय कराड़ जी
के लिए मैं तो भारत के माननीय प्रधानमंत्री मोदी जी से यह आप लोगों की गरिमामयी उपस्थिति में उनसे सादर अनुरोध करूंगा कि डॉक्टर कराड जी को भारत रत्न की उपाधि से अलंकृत किया जाए। प्रोफेसर सोनाग्रा जी बहुआयामी व्यक्तित्व के धनी हैं। वे हिंदी, अंग्रेजी और मराठी तीनों के क्रिएटिव राइटर हैं, सृजनात्मक जो है रचनाकार हैं। ये इनके संबंध में मैं एक बात कहना चाहूँगा कि पंजाब के युवा कवि अविनाश सिंह पाश की एक कविता है। अविनाश सिंह पाश मात्र 24 वर्ष जिए और वहाँ उग्रवादियों के शिकार हो गए। उनकी कविता का शीर्षक है खतरनाक। उन्होंने इस कविता में कहा है कि दुनिया में बहुत सी चीज़ें खतरनाक हैं, लेकिन सबसे खतरनाक क्या है? सपनों का मर जाना। सपनों का मर जाना यह सबसे खतरनाक है। लेकिन मैं सोनाग्रा जी के संबंध में कहना चाहूँगा कि उन्होंने बचपन में जो सपना देखा था कि हाशिए के समाज में उत्पन्न होकर भी, गरीबी में पलते हुए भी मैं जीवन के उस शिखर पर पहुंचूंगा, उन्होंने इस सपने को पूरा किया और उसके कारण, और इतना ही नहीं, उनका जो नाम है वह भी बहुत सार्थक है, रतन लाल सोनाग्रा। ये रतन भी हैं, रत्न भी हैं। ये साहित्य नहीं, समाज के, देश के लाल भी हैं और सोना भी हैं। ऐसा इनका नाम है। और नाम तो बहुत लोगों का जो बहुत अच्छा होता है, लेकिन नाम को सार्थक करने वाले, नाम को जीने वाले, नाम को हाईलाइट करने वाले बहुत कम ही लोग हैं। लेकिन मैं बहुत ही हर्ष विह्वल हूँ कि सोनाग्रा जी ने अपने नाम को सार्थक कर दिया। वे रतन भी हैं, लाल भी हैं और सोने के समान जो है स्वर्णिम भी हैं, अत्यंत ही चमकदार हैं, वे चमक रहे हैं। इन्होंने अपनी प्रतिभा का, अपनी मौलिक प्रतिभा का, उर्वर प्रतिभा का परिचय अपने साहित्य के माध्यम से दिया है। दिनकर जी ने भारत की संस्कृति, जो सामासिक संस्कृति है, उस सामासिक संस्कृति में का नाम उन्होंने रखा है, उसका जो अध्ययन किया है, और वह अध्ययन उन्होंने इसी पुणे में बैठ कर के किया था। और उस ग्रंथ की उन्होंने रचना जो की है, उसका नाम उन्होंने रखा है संस्कृति के 4 अध्याय। मतलब भारत की संस्कृति के जो प्राचीन काल से आज तक केवल 4 अध्याय हैं। मैंने उस संस्कृति के निर्माण में, भारत की संस्कृति यानी सामासिक संस्कृति, जिसको कि जो है साझा संस्कृति भी कहते हैं, ये किसी खास जाति धर्म की जो है संस्कृति नहीं है, उनका अवदान, उनका कंट्रीब्यूशन नहीं है। ये
आदिवासियों का भी कंट्रीब्यूशन है, आर्यों का भी कंट्रीब्यूशन है, मुसलमानों का भी कंट्रीब्यूशन है, यह ईसाइयों का भी कंट्रीब्यूशन है। इसलिए जो है इसे सामासिक संस्कृति कहा गया, इसे जो है साझा संस्कृति कहा गया। तो उन्होंने, दिनकर जी ने इस सबका तो लोग क्या कि इन्हीं चार के कारण जो है इस संस्कृति का, भारत की जो संस्कृति है कंपोजिट कल्चर, इस कंपोजिट कल्चर के निर्माण में केवल ये 4 अध्याय हैं। लेकिन उन्होंने अपने अध्ययन में इस तथ्य को, इस ज्वलंत तथ्य को उन्होंने बहुत ही नेग्लेक्ट किया कि बुद्ध से लेकर आज तक इस संस्कृति में समता आंदोलन का भी बहुत बड़ा योगदान है। हमारी जो सामाजिक व्यवस्था है वह विषम है, उसमें समानता नहीं है। कोई केंद्र में है, कोई जो है परिधि पर है। लेकिन इस वर्ण आधारित जो हमारी जो व्यवस्था है उसमें, उसको जो है दूर करने के लिए बुद्ध से लेकर आज तक समता का महासंग्राम चला है। लेकिन दिनकर जी ने अपनी संस्कृति के 4 अध्याय में उसका उल्लेख नहीं किया है। लेकिन मैं प्रोफेसर सोनाग्रा जी को अपनी ओर से, और हाशिए पर जो समाज है, जो आज तक जो विषमता का शिकार रहा है, सम्मान से जो वंचित रहा है, आज भी वंचित है। भारत में संविधान लागू हो गया है, वह संविधान अपनी जगह पर है, लेकिन सामाजिक यथार्थ यही है कि आज भी हमारा जो समाज है वह विषम है। उस विषम समाज को दूर करने के लिए भारत में बुद्ध से आज तक जो है समता आंदोलन चला, और उसको इन्होंने रेखांकित किया है प्रोफेसर सोनाग्रा जी ने। दिनकर जी को जो दृष्टिगत नहीं हुआ, वह इन्होंने अपनी प्रतिभा के आलोक से जो है उसको देखा। इसके लिए मैं, और उन्होंने जो पुस्तक लिखी, इसके लिए उसका नाम रखा है इन्होंने संस्कृति के 5वां अध्याय। दिनकर जी को 4 अध्याय मालूम हुआ, लेकिन उसने जो त्रुटि हुई उसका सुधार जो है सोनाग्रा जी ने किया। इसलिए मैं अपनी ओर से, आप लोगों की ओर से, वंचित समाज की ओर से इन्हें अशेष भावभीनी हार्दिक शुभकामनाएं देता हूँ। दिनकर जी ने मुझे पटना में कहा था कि जो इस किताब को, हमारे इस ग्रंथ को पढ़ेगा वह पंडित हो जाएगा संस्कृति का, कल्चर का, भारत के कल्चर का। जो कंपोजिट कल्चर है, सामासिक संस्कृति, आजकल आप लोग अखबार पढ़ते होंगे, सनातन धर्म, सनातन संस्कृति। हमारी संस्कृति सनातन नहीं है, कोई भी चीज़ सनातन नहीं होती है, सब चीज़ विकसित हो रही है। और सनातन का मतलब जड़, जिसका विकास नहीं हो। हमारी संस्कृति जड़ नहीं है, वह विकसित है, इसीलिए वह जिंदा है। और जो जड़ है, जो विकसित नहीं होती है, खत्म हो जाती है। यह संसार का, प्रकृति का नियम है। मैंने उन्हें कहा, दिनकर जी को अपने मन में कहा, मुखर होकर नहीं कहा, कि जब पढ़ने वाला पंडित है, इस संस्कृति का पंडित हो जाएगा, तो लिखने वाला तो जो महापंडित हो जाएगा। यानी दिनकर जी महापंडित हैं। लेकिन उस महापंडित से यह बहुत बड़ी भूल हो गई कि उन्होंने इस कंपोजिट कल्चर, भारत के कंपोजिट कल्चर में
उन्होंने ये समता आंदोलन को नेगलेक्ट किया नहीं दिखाई पड़ा जो इन्हें दिखाई पड़ा। इसलिए मैं इन्हें बहुत बहुत बधाई देता हूँ। और आप लोगों ने मेरी बात को बहुत ही ध्यानपूर्वक सुना, इसके लिए मैं अपनी ओर से आप लोगों को भी असीम भावभीनी बधाइयाँ देता हूँ, शुभकामनाएँ देता हूँ और अपनी वाणी को विराम देता हूँ। Thank you, Professor Lakhanlal Siah Arohi, for expressing your views. So we are delighted with your gracious presence and words. मित्रांनो, यानंतर मी श्री सुरेशचंद्र पाध्ये सर यांना मंचावरती निमंत्रण देतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. माननीय श्री सुरेशचंद्र पाध्ये सर. नमस्कार. आज आचार्य रतनलाल सोनग्रा यांचा या ठिकाणी जो सन्मान होतो आहे त्याचा साक्षीदार म्हणून मी इथे उपस्थित आहे आणि त्याचा मला विशेष आनंद आहे. आनंद अशासाठी की एका अतिशय विद्वान आणि विचारी अशा साहित्यिक व्यक्तीचा हा सन्मान आहे. त्याने आयुष्यभर जे काही साहित्य निर्मिती केली, नाट्य निर्मिती केली आणि वैचारिक मंथन केलं त्याचा हा सत्कार आहे आणि त्याला आपल्याला उपस्थित राहता येतं आहे ह्याचा मला विशेष आनंद आहे. खरं म्हणजे पत्रकारितेतून बाहेर पडू नये आता मला एक तप झालं, तरीसुद्धा त्यांनी मला आठवण ठेवून ते बोलावलं ह्याचंच मला आश्चर्य वाटतं आहे. कारण आपल्याकडे साधारणपणे प्रथा अशी असते की एकदा मनुष्य खुर्चीवर असतो तोपर्यंत त्याला मान असतो, पण एकदा खुर्चीवरून उठला की त्या खुर्चीवर कोण पटकन जाऊन बसेल तो महत्त्वाचा. उठलेला माणूस गेला त्याला काही किंमत नसते. पण अशा या जगामध्ये त्याने आठवण ठेवून मला बोलावलं याचंच मला विशेष वाटतं आहे. मी सकाळमध्ये पत्रकार म्हणून काम करत असताना माझा पहिला परिचय सोनग्रांशी झाला. सकाळमध्ये पत्रकारिता करत होतो आणि त्याचबरोबर मी नाट्यसमीक्षाही करत होतो. त्यामुळे मला पहिला संबंध आला तो नाट्यसमीक्षक या नात्याने आला. त्यांच्या नाटकावरती मी लिहिलं आणि ते लिहिल्याच्यानंतर ते वाचून त्यांना माझ्याशी बोलावं असं वाटलं की आपल्या नाटकात आपल्याला जे म्हणायचं आहे ते बरोबर अर्थाने पोचवणारे समीक्षक फार कमी असतात. एकूणात परिस्थिती अशी असते की फक्त नाटकाची गोष्ट सांगायची आणि विषय संपवून टाकायचा आणि याने कामं छान केली वगैरे म्हणायचं आणि मोकळं व्हायचं. पण मी तसं कधीच केलं नाही. नाटकाची गोष्ट कळलीचा आनंद आहे, पण कळलीच पाहिजे असा हट्ट नाही. पण नाटकाला काय सांगायचं आहे, नाटककाराला काय सांगायचं आहे हे महत्त्वाचं. नाटकाचा प्रयोग होतो तो कशासाठी होतो, तर नाटककाराचं जे म्हणणं असतं ते रंगमंचावरून पात्रांच्या माध्यमातून आणि त्या परिस्थितीच्या माध्यमातून लोकांना आकलन व्हावं आणि त्यांच्या नेणिवेत काहीतरी फरक पडावा, केवळ जाणीवेत नाही. ज्या नेणिवेपर्यंत पोचण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग इतर कितीतरी दिग्दर्शक आणि कलाकार जे असतात ते सजवतात, पण तो मार्ग मुळात आखलेला असतो, तो लेखकाने आखलेला असतो. ते काम जो करतो त्या लेखकाला काय म्हणायचं आहे हे सांगितलं पाहिजे. आणि मी शक्यतो तेच काम करत आलो आणि त्यामुळे मला असं वाटतं की सोनग्रांना वाटलं की या माणसाला भेटलं पाहिजे, याच्याशी बोललं पाहिजे. आणि एकदा ती मैत्री ओळख झाल्याच्यानंतर ती ओळख स्नेहात कधी रूपांतरित झाली हे मलाही कळलं नाही. स्नेहात म्हणणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास आहे, कारण मी खूप लहान आहे आणि ते वयाने आणि मानाने कर्तृत्वाने सगळ्यांनीच मोठे आहेत. पण तरीसुद्धा एका छोट्या माणसालाही स्नेह दिला पाहिजे अशी वृत्ती असलेला हा मनुष्य आहे. त्यांनी त्यांचं जे काम केलं आहे त्याच्यामध्ये मला आठवतं आहे जनतेची भेट माझी गाढवा हे जे त्यांचं नाटक आहे त्याचा मला आवर्जून उल्लेख केला पाहिजे.
म्हणजे कसं आहे की त्यांच्याकडे त्यांच्या लेखनातली जी सामग्री आहे त्याच्यात उपरोध आणि उपरोधात्मक विनोद हे फार महत्त्वाचं अंग आहे. हा विनोद असा आहे की तो बोचरा नाही, पण इंजेक्शनच्या सुईसारखा आहे. म्हणजे एकदा तो टोचला की त्या संबंधिताला आपण काय केलं पाहिजे आणि आपल्याला काय आपलं काम आहे ह्याची जाणीव करून देणारा तो विनोद आहे. तर त्या जनतेची भेट माझी गढवामध्ये राजालाच जनता कोण आहे माहीत नाही. तो राजाच तिचा शोध घ्यायला लागतो आणि नंतर त्याच्या असं लक्षात येतं की अरे आपण जी जनता म्हणतो आहे ती जनता आपल्याला कुठेच दिसत नाही. आणि ते केवळ राजाला दिसत नाही असं नाही, त्याचे प्रधान आहेत, इतर अधिकारी आहेत, जनतेतले त्याचे इतर काम करणारे माणसं आहेत, ते सगळेजण जनतेचाच शोध घेत आहेत. कल्याण करायचं ते जनतेचं, ते जनता आहे कुठे असा प्रश्न राजालाच पडतो. ही फार गंमतशीर गोष्ट असते. आणि या गमतीतून पुढे जाता जाता एकूण व्यवस्थेतला भ्रष्टाचार, एकूण व्यवस्थेतला एकूण परस्परांमधला दुरावा, या सगळ्या गोष्टी अशा रीतीने पुढे येत जातात की आपण काय करतो आहोत याचं भान ना जनतेला आहे ना राजाला आहे. आणि ही परिस्थिती ही केवळ एका नाटकातली आहे असं नाही, तर खरं म्हणजे ते आपल्या व्यवस्थेचं दर्शन आहे. ते घडवण्यासाठी इतका चांगला मार्ग वापरणे हीच गोष्ट त्यांची आर्य सरकार या नाटकाबद्दल सांगता येईल. किंबहुना त्यांचं सगळंच नाटक हे अशा पद्धतीने फुलत गेलेलं आहे. त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषेतून लेखन केलं. आणि ते करत असताना प्रत्येक ठिकाणी म्हणजे हिंदीतले सुद्धा आपली मूळ लेखनशैली जी आहे ती हिंदीसाठी नाही आहे, मराठीसाठी आहे, याची त्यांना जाणीव आहे. म्हणून त्यांनी हिंदीतले जे नामवंत प्रहसनकार आहेत त्यांचा आधार घेतला. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून देता आपलं जे कार्य आहे ते पुढे कसं नेता येईल हे करून दाखवलं. आणि ते करत असताना वाचकाला, प्रेक्षकालाही अधिक बहुश्रुत करून त्यालाही तू इतर भाषांमध्येही पहा, केवळ एका विशिष्ट मर्यादेत अडकून राहू नकोस हे सांगण्याचं काम त्यांनी केलं. हे मला फार महत्त्वाचं वाटतं आहे. म्हणजे माणसाच्या कक्षा विस्तारल्या पाहिजेत, त्याचे विचार जे आहेत त्याची स्पंदनं अधिकाधिक विस्तृत पद्धतीने समाजात पसरली पाहिजेत आणि त्याचा उपयोग समाजधारणा ही अधिक सुदृढ होण्यासाठी झाला पाहिजे. हे त्यांच्या लेखनाचं इंगित होतं आणि त्याच पद्धतीने ते लिहित आलेले आहेत. मला असं वाटतं की मी फार बोलण्यात अर्थ नाही, कारण इथे जे मोठ्या मोठ्या व्यक्ती आलेल्या आहेत त्यांचं बोलणं मलाही ऐकायचं आहे. तर मी एवढंच म्हणेन की सोनग्रांनी जे काम केलं आहे ते त्यांचं काम असंच अखंड चालत राहू. आणखीन त्यांच्याकडून आम्हाला नवीन नवीन अशा विनोदाच्या, प्रहसनाच्या आणि त्याचप्रमाणे वैचारिक पातळीवरती समृद्ध करणाऱ्या गोष्टी मिळत राहोत. त्याच्यासाठी त्यांना उदंड आयुष्य, आरोग्यपूर्ण आणि समाधान देणारं असं लाभो एवढी इच्छा व्यक्त करतो आणि माझे 4 शब्द थांबवतो. धन्यवाद. माननीय श्री सुरेशचंद्र पाध्ये सर, प्रतिथयश पत्रकार, यांनी जे मनोगत व्यक्त केलं, त्यांचे जे विचार व्यक्त केले, सरांच्या आचार्य रतनलाल सोनग्रा सरांच्या साहित्याविषयी किंवा त्यांनी जे लेखन केलं त्याविषयी, त्याबद्दल MIT परिवाराच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. आणि आपण कार्यक्रमामध्ये आपण पुढे जात आहोत. मी टेक्निकल टीमला विनंती करतो की आचार्य रतनलाल सोनग्रा यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वावरील एक चित्रफित इथे सुरू करावी आणि त्या चित्रफितीनंतर मानपत्राचे वाचन डॉक्टर महेश थोरवे सर करतील. मी टेक्निकल टीमला विनंती करतो की त्यांनी सरांच्या जीवनावरील एक चित्रफित प्ले करावी. मराठी साहित्यातील सोनचाफा, साहित्य वाचस्पती, साहित्य रत्न आचार्य प्राध्यापक रतनलाल सोनग्रा. त्यांचा जन्म 1 मे 1939 मध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर शहरात झाला. 1956 पासून सामाजिक,
राजकीय आणि साहित्य क्षेत्रात त्यांनी कार्याचा प्रारंभ केला। त्यावेळी त्यांनी नवप्रमोद हे साप्ताहिक चालवून संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचं समर्थन केलं। विद्यार्थी प्रिय प्राध्यापक, प्रबुद्ध पत्रकार, नवप्रमोद, लोकशक्ती, लोकयुग, प्रबुद्ध नायक, शिदोरी, यशस्वी नाटककार, जनतेशी भेट माझी घडवा, लोककथा, सूर्यावरचा अंधार, समता धर्मी वक्ता, कवी, निबंधकार, भाष्यकार, निर्भय कार्यकर्ता, संत साहित्याचा भाष्यकार म्हणून महाराष्ट्राला परिचित। ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका या देशात भ्रमण करून तेथील जीवनाविषयी लिहिणारा लेखक, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर जागतिक स्वरूपात मैत्रेय बुद्ध घोषित करून श्रीलंका, भूतान, नेपाळ या बौद्ध राष्ट्रात त्यांचा कार्यप्रसार केला। जननायक अण्णाभाऊ साठे, विश्वकवी प्रबुद्ध पारखी संत कबीर, कर्मयोगी वीरा शिंदे यांच्यावर ग्रंथ निर्मिती करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटना घडल्या त्या ठिकाणी 14 अशोक स्तंभांचं निर्माण कार्य करणाऱ्या डॉक्टर अशोक शीलवंतांना संपूर्ण सहयोग करत 10वा अशोक स्तंभ अहमदनगरला उभारण्याचा संकल्प केला आहे। या धम्मचक्र प्रवर्तन दिनी त्यांच्या सोन जातक या मराठी आत्मकथेच्या 15व्या भागाचं प्रकाशन झालं आहे। विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्याशी MIT संस्था स्थापनेपासून विशेष स्नेहसंबंध आहे। त्यांनी गरुड झेप या ग्रंथात पुण्याशी प्रतापू आगळा हा लेख लिहिला। प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या भगिनी प्रयागक्का कराड यांच्या जीवनावर ज्योतीची निजज्योती हा ओविबद्ध महाकाव्यरूपी ग्रंथ लिहिला। इथे साकारले पसायदान हा महाग्रंथ संपादित केला। प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांचं जीवन दर्शन आणि चरित्र लिहिलं। ज्ञानदेवांचं पसायदान लिहून एक आगळं वेगळं दर्शन घडवलं। प्राध्यापक सोनग्रा यांनी भगवान गौतम बुद्धांचे पंचशील ते ज्ञानदेवाचे पसायदान लिहिले आहे। प्राध्यापक रतनलाल सोनग्रा यांच्या कबीरवाणी या पुस्तकास अखिल भारतीय दलित साहित्य अकादमीचा सद्गुरू संत कबीर राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन। मोको कहाँ ढूंढे बंदे, मैं तो तेरे पास में। ना मैं मंदिर ना मैं मस्जिद ना काबा कैलाश में, ना ही कौनो क्रियाकर्म में, नहीं जोग बैराग में। खोजी हो तो तुरंत ही मिलूं पल भर की तलाश में। कहत कबीरा सुन भाई साधू सबकी सांसों सांस में। कबीराचं म्हणणं असं आहे की जो काही परमेश्वर आहे तो माणसामध्ये आहे आणि तुम्ही माणसामध्ये परमेश्वर पाहायला शिका। एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला जणू दर्पणात पाहतो आणि त्याला परमेश्वर समजून त्याच्याशी विलीन होतो आणि त्याला माऊली म्हणून त्याला साष्टांग नमस्कार घालतो। तर हे जे माणसाचं माणूसपणा आहे आणि हे परमेश्वर माणसामध्ये पाहण्याचं हे आपल्या महाराष्ट्रामध्ये संतांनी खूप चांगल्या पद्धतीने दाखवलंय। त्यांच्या गौरवपूर्ण वाटचालीस शुभेच्छा। थँक्यू टेक्निकल टीम। यानंतर मी डॉक्टर महेश थोरवे सरांना विनंती करतो की त्यांनी मानपत्राचे वाचन करावे। आचार्य रतनलाल सोनग्राजी यांच्या या सन्मान सोहळ्यासाठी व्यासपीठावर विराजमान आपणा सर्वांचे परमादरणीय विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर, साहित्य संस्कृतीतील चालतं बोलतं विद्यापीठ आदरणीय डॉक्टर श्रीपाल सबनीस साहेब, सत्कारमूर्ती रतनलाल सोनग्राजी, सुरेशचंद्र पाद्यजी, लखनलाल सिंह आरोहीजी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व सुज्ञ प्रेक्षक बंधू आणि भगिनींनो, मी आज जो सन्मान आचार्य रतनलाल सोनग्राजी यांचा होतो आहे त्याचं विशेष सन्मानपत्राचं वाचन या ठिकाणी करतो आहे। विश्व शांती केंद्र आळंदी, माईर्स MIT पुणे भारत, माईर्स MIT विश्वशांती विद्यापीठ पुणे भारत द्वारे विशेष सन्मानपत्र आचार्य रतनलाल सोनग्राजी
सुप्रसिद्ध साहित्यिक, नाटककार, चिंतक, प्रबुद्ध नायक व माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ. भारतीय साहित्य संस्कृती अलंकार पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येतो आहे. गेल्या 7 दशकाहूनही अधिक काळ आपण अत्यंत निष्ठेने, श्रद्धेने आणि तन्मयतेने करत असलेल्या साहित्य सेवेबद्दल माईर्स MIT विश्वशांती विद्यापीठ पुणे भारत तर्फे आपल्याला भारतीय साहित्य संस्कृती अलंकार हा विशेष मानाचा पुरस्कार देऊन आपला गौरव करताना आम्हाला अतिशय आनंद आणि आंतरिक समाधान प्राप्त होत आहे. आदरणीय आचार्य रतनलाल सोनग्राजी, MIT या संस्थेबरोबरचा आपला ऋणानुबंध जवळजवळ 4 दशकांपासूनचा आहे. संस्थेच्या विश्वशांती संबंधी आणि समाजोपयोगी कार्याबद्दल आपल्याला विशेष जिव्हाळा व कौतुक वाटते, जे आपण आपल्या संपन्न लिखाणामधून वेळोवेळी व्यक्त केले आहे आणि आजही करत आहात. आदरणीय रतनलालजी दिनांक 1 मे 1939 रोजी श्री केसरीमल आणि श्रीमती केशरबाई यांच्या कुटुंबात अहमदनगर, सध्याचं अहिल्यानगर येथे आपला जन्म झाला. मूळ राजस्थानचे असून देखील आपल्यावर शिक्षणासह इतर सर्व संस्कार मराठीतूनच झाले. हिंदी विषयात MA करत असताना आपण पुणे विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालात. तसेच आचार्य, वाचस्पती अशा अनेक उच्च पदव्या प्राप्त केल्यात, याचे आम्हाला विशेष कौतुक वाटते. मराठी तसेच हिंदी साहित्य क्षेत्रामध्ये आपण आपले स्वतःचे असे मानाचे स्थान निर्माण केलेले आहे. वयाच्या 18व्या वर्षी महाविद्यालयात शिकत असताना आपण नवप्रमोद हे वृत्तपत्र स्वतः प्रकाशित करण्याचे धाडस केलेत आणि अनेक थोरा मोठ्यांची वाहवा मिळवलीत. आपल्या महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात सुप्रसिद्ध साहित्यिक आचार्य के अत्रे यांना आपण निमंत्रित केलेत आणि तेव्हापासून आचार्य अत्रेंचा आपल्यावर जीव जडला. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण विविध विषयांवर अतिशय विद्वत्तापूर्ण असे लिखाण करत आला आहात. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आपली विशेष श्रद्धा आणि निष्ठा आहे. विधिविधान ते संविधान तक, निखाऱ्यावर भाजलेल्या माझ्या मुलांनो, मैत्रेय बुद्ध अशी अनेक पुस्तकं आपण डॉक्टर बाबासाहेबांवर लिहिली असून त्यांचे अमूल्य विचार प्रसारित करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. न्यूयॉर्क येथील जगप्रसिद्ध कोलंबिया विद्यापीठातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला दिलेली भेट हा आपल्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण होता असे आपण मानता. त्याचप्रमाणे भगवान तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अशा असामान्य चरित्र असणाऱ्या व्यक्तींवर देखील आपण विपुल लिखाण केलेले आहे. महात्मा कबीर यांच्या मूळ रचनांचा कबीरवाणी हा आपण केलेला अनुवाद म्हणजे अत्युत्तम साहित्याचा आविष्कारच मानावा लागेल. आपण स्वतः बौद्ध धर्म, जैन धर्म, शीख धर्म तसेच संत साहित्य अशा विविध विषयांचे आपण सखोल मनन व चिंतन केले असून त्यावर विपुल लिखाणही केले आहे. एक उत्तम साहित्यिक असण्याबरोबरच एक प्रभावशाली वक्ते म्हणून आपण ओळखले जाता. साहित्य, संस्कृती, कला, राजकारण अशा विविध क्षेत्रांचा आपला उत्तम अभ्यास असून विविध संमेलनं, मेळावे, राजकीय सभा इत्यादी प्रसंगी आपण केलेली भाषणे त्या प्रसंगाचा मानबिंदू ठरली आहेत असं आम्हाला प्रांजळपणे वाटतं. आदरणीय सोनग्राजी, आपले आवडते संत कवी कबीरदासजी यांच्या बुरा जो देखन मै चला बुरा न मिलिया कोय ह्या दोह्याच्या चरणाप्रमाणे आपण अत्यंत आनंदी व प्रसन्न जीवन जगत आहात ह्याचा आम्हाला विशेष आनंद वाटतो. आज दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी आपल्या ह्या व्यासंगी व प्रबुद्ध जीवन प्रवासाचे कौतुक व यथोचित गौरव व्यासपीठावर उपस्थित मान्यवर डॉक्टर श्रीपाल सबनीस सर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते करताना आम्हाला अतिशय कृतज्ञता वाटत आहे. डॉक्टर राहुल विश्वनाथ कराड, डॉक्टर मंगेश तुकाराम कराड, प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड. धन्यवाद. जोरदार टाळ्यामध्ये आपण व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करूया की आचार्य रतनलालजी सोनग्रा यांना सन्मानपूर्वक भारतीय साहित्य संस्कृती अलंकार पुरस्काराचं प्रदान या ठिकाणी आपण करावं. मित्र हो, टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. डॉक्टर विश्वनाथ कराड, माईर्स MIT विश्वशांती विद्यापीठ पुणे भारत.
त्यांच्या हस्ते आपण आचार्य रतनलाल सोनग्रा यांचा भारतीय साहित्य संस्कृती अलंकार पुरस्कार प्रदान करत आहोत. पुरस्काराचं स्वरूप जे आहे महात्मा फुले पगडी, महावस्त्र, सरस्वती प्रतिमा, सायटेशन आणि सन्मान चिन्ह असं हे या पुरस्काराचं स्वरूप आहे. सर्वांनी टाळ्यांचा गजर करायचा आहे. सरांचा सहकुटुंब सत्कार होत आहे या ठिकाणी. आदरणीय श्रीपाल सबनीस, लखनलाल सिंह आरोही, श्री सुरेशचंद्र पाथे आणि आदरणीय विश्वनाथ कराड यांच्या हस्ते हा पुरस्कार संपन्न झालेला आहे. आचार्य रतनलाल सोनग्रा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मित्रवर्य आणि विश्वधर्मी डॉक्टर विश्वनाथजी कराड, आजच्या या समारंभाचे प्रमुख आणि मराठी साहित्याचे साहित्य संमेलनाचे ज्याला आपण तहायत अध्यक्ष म्हणू असे आमचे मित्र श्रीपाल सबनीस, बिहारहून आलेले आमचे मित्र डॉक्टर लखनलाल सिंह आरोही, त्याचप्रमाणे सुरेशचंद्र पाध्येजी, डॉक्टर एस एन पठाण आणि या मंचावर उपस्थित असलेली सर्व मंडळी, या सर्वांना अभिवादन करतो. आज हा जो सन्मान झालेला आहे हा एक मला असं वाटतं की मला एकदा सरांनी विचारलं होतं की अचानकपणे प्रतिभाताईंचं नाव राष्ट्रपतीपदासाठी कसं आलं, तर मी त्यांना सांगितलं की अचानक येत नाही. काही गोष्टी असतात ते लोक तपस्या करीत असतात आणि जेव्हा समाजाला आवश्यकता असते लोक बरोबर त्याला शोधून काढतात आणि सांगतात की आता तुम्ही या ठिकाणी बसा. तर मला असं वाटतं की माणसाने आपलं कर्तव्य ज्याला आपण तपस्या म्हणू ते करीत राहावे आणि मग जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा समाज बरोबरच त्या ठिकाणी येतो असं मला वाटतं. आज या ठिकाणी माझ्या साहित्याचं प्रदर्शन मांडलेलं आहे. तर माझ्याही लक्षात असं आलं की आपण इतकी रचना कशी करू शकलो. लोक कधीकधी आश्चर्याने विचारतात की 50च्या वर पुस्तकं झालेली आहेत, तुम्ही पत्रकारितेमध्ये काम केलं, नाटकं लिहिली, नाटकात काम केलं. तर माझं असं वाटतं की मला आचार्य अत्रेंचा जो एक वारसा असा मला मिळाला. आचार्य अत्रे आपल्या जीवनात म्हणत असत की हे जीवन मला फार मोलाचं वाटतं आणि मला प्रत्येक क्षण जगावासा वाटतो. माझ्या सर्वांगाला बोटं फुटावी असं वाटतात, असं जगावं असं वाटतं. आणि मी असा अलिबाबाच्या गुहेत आल्यासारखा झालो आहे. अलिबाबाच्या गुहेमध्ये जशा अनेक गोष्टी पाहून त्याला असं वाटतं की कोण घेऊ, काय घेऊ, किती घेऊ, तसं जीवनामध्ये स्थिती झाली आहे असं आचार्य अत्रेंनी म्हटलं. आणि खरोखरच या जीवनामध्ये आपण जेव्हा रस घेतो, त्याच्यामध्ये भाग घेतो, तेव्हा असं वाटतं की आपल्याला हे सर्व जग किती वेगळं आहे, किती मोकळं आहे आणि आपण सर्वांशी कसे संबंध ठेवले पाहिजेत. पण साहित्याच्या क्षेत्रात गेल्यावरती मला असं वाटलं की ज्यांचा कुणीही वाली नाही, ज्यांना साहित्यामध्ये कधीही नायकत्व मिळालं नाही, अशी रस्त्यावरची माणसं ही कशी जगत असेल आणि त्यांचं जगणं साहित्यात यावं याकरता मी सगळे प्रयत्न केले. आणि सातत्यानं मी रस्त्यावरच राहिलो. रस्त्यावर राहण्यामध्ये रस्त्यावर जे जादूगार आहेत, रस्त्यावरचे वेगवेगळे खेळ करणारे लोक आहेत, रस्त्यावर उपचार करणारे लोक आहेत आणि ती माणसं किती, त्यांचं वक्तृत्व किती मोठं आहे. मला असं वाटतं की जगातल्या मोठ्या वक्त्यापेक्षा त्या रस्त्यावरच्या माणसाचं वक्तृत्व फार मोठं आहे. कारण तो मजमा लावतो आणि बरोबर लोकांना काय हवं हे पकडतो. आणि ही जी कला आहे, सामान्यातलं असामान्यत्व, हे टिपण्याचं माझ्या मनामध्ये खूप आलं आणि असं वाटलं की ज्याला कधीच ते मिळालं नाही नायकत्व, ते साहित्यात यावे. आणि ते साहित्य मी लिहिलं, तशी नाटकं लिहिली
कारण आपला विचार कुठल्या कुठल्या माध्यमातून जाईल लोकांच्या पुढे. एक लेखन ते केलं. वर्तमानपत्र सातत्यानं चालवली. 63 वर्ष वर्तमानपत्र चालवली, वेगवेगळी वृत्तपत्र चालवली. त्याच्यामध्ये कर्जबाजारी झालो, त्याच्यामध्ये बँकेची नोटीस आली, पगार जप्त झाला. कुठल्याही कॉलेजनं मला 6 महिन्याच्या वर ठेवलं नाही. फक्त पीपल्स एज्युकेशनमध्ये आल्यावरती निदान ते म्हणाले तुम्ही आमचंच काम करता, तेव्हा मला काही त्रास झाला नाही. पण प्रत्येक ठिकाणी मला जावं लागलं. याचं कारण असं होतं की मला असं वाटलं की प्रत्येक सामान्य माणसाचं दुःख हे लोकांच्या पुढे आलं पाहिजे आणि ते दूर झालं पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळे मोठमोठ्या तत्त्वज्ञानाचा विचार करूनही सामान्य माणसाच्या दुःखाशी समरस होण्याचं काम मला साहित्यानं दिलं. आणि याच्यामध्ये फार मोठी गंमत आहे की मी महाराष्ट्रात आहे, पण माझं नाव रतनलाल आहे. साहित्य खूप मराठीत लिहिलं आहे, पण रतनलाल हे नाव वाचलं की मग परत काहीतरी गडबड होते की हे काही आपल्यात दिसत नाही. या रतनलाल नावामुळे माझे फार हाल झालेले आहेत. अहो, मी वाचनालयाचा ग्रंथालयाचा सेक्रेटरी झालो. देशाचा पंतप्रधान होणं सोपं आहे, पण वाचनालयाचा सेक्रेटरी होणं फार अवघड आहे. कारण सगळी सुशिक्षित माणसं त्याच्यामध्ये होती, म्हणजे गोरे चितळेपासून तर साळनडे ही सगळी. आणि त्यांच्यामध्ये मी जेव्हा सेक्रेटरी झालो तेव्हा आमच्या क्लार्कला असं वाटलं की हे तर कोकणस्थ ब्राह्मण दिसत आहेत. पण मला एक दिवस त्यांनी विचारलं की सोनग्रा हे कोकणस्थात येत नाही. तर म्हटलं मला माहिती आहे, मीही कोकणस्थ नाही आहे, पण वाचनालयामध्ये मी सेक्रेटरी आहे. 19 कोकणस्थ आणि एकटा मी सेक्रेटरी अशी नगर जिल्हा वाचनालयाची ती. याचं कारण मी सांगितलं की हे साहित्यामध्ये काम करताना देखील जे नावावरून ओळखलं जातं की आपल्याला फार सवय आहे की जोपर्यंत नाव कळत नाही तोपर्यंत आपल्याला अस्वस्थ वाटते आणि नावाच्या मागली जात कळत नाही तोपर्यंत आणखीन अस्वस्थ होतो. जेव्हा ते कळल्यावरती मग कसं बोलावं हे बरोबर ठरतं. तर साहित्यामध्येही अशी काय म्हणतात त्याला, चारी बाजूचे अदृश्य राष्ट्र आहेत, अदृश्य सगळ्या गोष्टी आहेत. 2दा मी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला उभं राहिलो. आधी काकासाहेब गाडगीळ एकदा अध्यक्ष झाले होते, ते माझ्या कार्यक्रमाला आले आणि काकासाहेबासारखा किती मोठा मनुष्य असावा की ते मला विचारलं. मी त्यांना की सर गाडी आणायला देऊ का, कारण माझं पहिलं पुस्तक प्रकाशन होणार होतं. ते म्हणे अरे तुला कशाला खर्च करतोस, मी बरोबर पेपरच्या टॅक्सीतून येईल. रात्री 3 वाजता केसरी कार्यालयात गेले आणि केसरीच्या बरोबर पेपर टॅक्सीमध्ये बसून ते नगरला आले आणि माझ्या पुस्तकाचं प्रकाशन केलं. आणि त्यात त्यांनी सांगितलं प्रसन्न प्रवाही आणि प्रसादपूर्ण मराठी भाषा ही सोनग्रांनी लिहावी, हे माझं पहिलं पुस्तक आणि हे माझं पहिलं भाग्य होतं. तर काकासाहेब गाडगीळ, आचार्य अत्रेपासून या सर्वांचा स्नेह आणि आशीर्वाद मला लाभला. साहित्यही लाभलं आणि विश्वनाथ कराड यांच्या रूपानं आणखीन मोठं साहित्य काय, संस्कृती, सभ्यता या सगळ्या गोष्टीचं आकलन याच्यामध्ये झालं. आणि MITच्या या सर्व कार्याशी संबंधित होताना मी एक पद मात्र MITचं अजूनही माझ्या नावावर कायम ठेवले, ते म्हणजे सांस्कृतिक सल्लागार, की जो आपण म्हणतो ना ऑनररी सांस्कृतिक सल्लागार, मानसेवी सांस्कृतिक सल्लागार हे पद मी मुद्दाम ठेवलं आहे. मी म्हणालो की मला तुम्ही फक्त रिक्षाचं भाडं द्या 1 महिन्यात फक्त, पण मी दररोज येईल आणि दरवेळी येईन आणि हे सांस्कृतिक कार्य करीत राहील. मला या संस्थेमध्ये आल्यानं खूप मोठा फायदा झाला. जीवनाला एक दिशा मिळाली. खरं म्हणजे मला घरही इथंच मिळणार होतं, पण मला व्यवहार कळत नाही म्हणून मी भावाला बोलावलं घर खरेदी करायला. तेव्हा लक्षात आलं की संध्याकाळपर्यंत ते घर दुसऱ्याने घेतलं होतं. तर त्यामुळे मला दूर राहायला जावं लागलं. पुण्यामध्ये असताना विमाननगरमध्ये मी राहायला गेलो. आणि या सगळ्या कारणामध्ये आपल्याला माहिती आहे की मोठमोठ्या व्यक्तींशी जी संबंध आला आणि जो फार महत्त्वाचा संबंध आला. एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की आत्ता थोड्या वेळापूर्वी तुम्ही चित्रफित पाहिली असेल की मी भारताच्या जवळजवळ सर्व पंतप्रधानांना पाहिलं आहे, बऱ्याच पंतप्रधानांना भेटलो आहे आणि बऱ्याच राष्ट्रपतींना भेटलो आहे.
पण तरीही स्वतःकरता मी त्यांना कधीही काही मागितलेलं नाही. आश्चर्य म्हणजे मी अटल बिहारी वाजपेयींची एक उदाहरण तुम्हाला खरी गोष्ट सांगावीशी वाटते की एक कसा माणूस असू शकतो, साहित्याविषयी त्याची काय रचना असते. त्यांच्या घराची पाटी पाहिली, मी म्हटलं अरे अटलजी इथे राहतात आणि थोड्या वेळाने कार्यक्रम होता त्यांचा. तर मी आत शिरलो माझ्या मित्राला घेऊन. तर ते शत्रुघ्न सिन्हा नावाचे, सिन्हा दुसरे हे अभिनेते नाहीत, ते सेक्रेटरी होते. ते म्हणले बरं झालं तुम्ही आलात, त्यांना प्रश्न पडला अटलजींना आज दलित साहित्यावर बोलायचं आहे, तेव्हा तुम्ही आलात ते फार बरं केलं, बसा म्हणे. आणि ते म्हणे पहाटे 4 वाजता आलेले आहेत लखनौवरून, आत्ताच आंघोळ केली आणि ते आले पहाटे 4 नंतर ते कसे उठून आले आणि म्हणले बरं झालं मला सांगा दलित साहित्याविषयी. तर मी त्यांच्याशी बोलायला लागलो. खूप सुंदर बोलणं सुरू झालं आणि मी त्यांना ते पुस्तक दिलं एक छोटंसं. त्याच्या मागचं त्यांनी वाचलं, विधि विधान से संविधान तक. बोले अब मेरे सब ध्यान में आ गया क्या है सब दलित साहित्य क्या है. आणि गप्पा मारायला लागले. तेवढ्यात सर्वात मोठे जे पत्रकार होते ते आपला क्रू घेऊन आले. 20-19 लोक अक्षरशः तसे मुलाखत घेण्यासाठी आले. करण थापर, आणि करण थापर हे नाव फार मोठं आहे. तर ते घेऊन आले आणि अटलजींना म्हणाले की मला तुमची 5 मिनटं हवी आहेत, महत्त्वाचा इंटरनॅशनल प्रश्न. मला आश्चर्य वाटेल, अटलजीनं करण थापरला सांगितलं आप जाइए, मैं साहित्यकार से बात कर रहा हूँ, आज नहीं कल करेंगे आप. आश्चर्य वाटेल की अटलजीनं करण थापरसारख्या माणसाला आणि जो अक्षरशः सगळे 20-25 लोकांचा क्रू घेऊन आला त्याला देखील परत पाठवलं. ते म्हणले मी साहित्यिकाशी बोलतो आहे. मी म्हणलं सर तुम्ही मराठी साहित्यात एकदा कार्यक्रमाला जरूर या, कारण त्यांना अत्र्यांची नाटकं फार आवडत होती. आणि अत्र्यांच्या नाटकाचं मग मी त्यांना एक सांगितलं की सर अत्र्यांनी एक नाटक लिहिलं, त्याचं नाव आहे वंदे भारतम. तर वंदे भारतम हा शब्द आपण खूप प्रसिद्ध केला पाहिजे. वंदे मातरम तर म्हणतो, पण वंदे भारतम हे फार महत्त्वाचं आहे. त्यांना फार आवडलं. आणि आश्चर्य वाटलं की साहित्यिकांची इज्जत ठेवणारा हा इतका महान साहित्यिक स्वतः पंतप्रधान होत आपल्याला मिळाला. आणि मला त्यांची भेट झाली आणि त्या ठिकाणी त्यांनी माझं पुस्तक हातामध्ये घेतलं आणि तालकटोरा गार्डनमध्ये सगळ्यांना दाखवलं आणि सांगितलं रतनलालजी यहाँ कहीं होगे. तर मी खूप दूर बसलो होतो प्रेक्षकात. मी उभा राहिलो, हात जोडले. ते मैं इनकी बात सुनिए क्योंकि दलित साहित्य के बारे में जो इन्होंने लिखा है वो आप ध्यान में कीजिए. आणि मग जेव्हा अटलजीनं माझं नाव घेतल्यावर सगळे पत्रकार माझ्याकडे आपले हे घेऊन आले की आम्हाला मुलाखत द्या वगैरे बोला. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की साहित्यिकाची जी इज्जत ठेवणारी माणसं आहेत त्याच्यामध्ये ती एक फार महत्त्वाचा प्रसंग आहे. तुम्हाला आठवतो इतर सगळ्या लोकांनीसुद्धा खूप, डॉक्टर झाकीर हुसेन, शंकरदयाळ शर्मा राष्ट्रपती झाले. ते माझ्या काकांचे मित्र होते. आणि माझे काकांनी दैनिक भास्कर जो आता आपल्याकडे येतो आहे तो खरेदी केला होता त्यावेळी. म्हणजे गहाण होता त्यांच्याकडे काहीतरी. ते म्हणले की आता काय करायचं. तेव्हा मला म्हणाले की अरे तू ये भोपाळला, दैनिक भास्कर काहीतरी प्रेस घेतला आहे म्हणे, तो छापाखाना लिहा आहे, तू वो काम कर. ते त्याच गल्लीमध्ये शंकरदयाळ शर्मा राहत असत. तर ते मला काय म्हणले की उसको बहुत मैंने पीटा है, पर जब भी काम की ज़रूरत होगी तो उससे बोलना, मेरा नाम देना. तो एकदा शंकरदयाळ शर्मा मला भेटले. मी म्हणले की सर मैं रतनलाल सोनोग्रा, मेरे चाचा आपके दोस्त थे. हाँ हाँ बोले, बड़े अच्छे थे, बहुत सज्जन थे, खूप चांगले बोलले. मी म्हणले मेरी किताब का प्रकाशन करना है. तर ते काय म्हणले तुम ऐसा करो, ये खर्चा वर्चा मत उठाओ, खाली मेरे सेक्रेटरी खांडेकर उनको फ़ोन कर देना, प्रोग्राम मैं रखूँगा, सब प्रेस वालों को भी मैं बुलाऊंगा और प्रकाशन मैं कर लूँगा, और अपना क्या खर्चा करना ये सब कर लेंगे लोग. तर त्या दिवसापासून मला शंकरदयाळ शर्माने आयडिया जी सांगितली ती फार महत्त्वाची होती. ते म्हणले आपण काही करायचं नाही, त्यांनाच सांगायचं, ते बरोबर करतात. माझे मित्र दादासाहेब रुपवते होते. ते मला नेहमी गमतीने म्हणायचे रतन तुझी एक सवय फार वाईट आहे. म्हणून काय झालं, तू म्हणले पाटलाच्या मंडपामध्ये स्वतःची मुंज करून घेतोस. तर त्या पाटलाच्या मंडपात स्वतःची मुंज करून घेतो याचा अर्थ एकच होता की मोठा कार्यक्रम असतो त्यात मी माझा कार्यक्रम बरोबर जोडून घेतो आणि ते बरोबर होतं. तर
आज या ठिकाणी MITनं मला सत्कार केला. MITमधली सगळी जी मंडळी आहेत ती अक्षरशः सहपरिवारासारखी, कुटुंबासारखी वागतात. आता आपण पाहूया की साधी जी माणसं आपल्या ऑफिसमध्ये काम करतात, कोणी योगेश पारखे असेल, विकास घाटोळकर असेल, जाधव असतील, अक्षरशः खंडू पिऊन असेल किंवा राहुल असेल, ही सगळी माणसं इतक्या प्रेमानं वागतात. आणि माझ्या मिसेसला इथे यायला फार आनंद होतो, कारण सर्वांना असं वाटतं की त्या सगळे मातोश्री म्हणतात. त्यांनाही फार बरं वाटतं की अरे तिथे गेल्यावरती किती लोक सन्मान करतात. तेव्हा या ठिकाणी सन्मानही मिळतो, आदरही मिळतो आणि प्रेमही मिळतं. आणि म्हणूनच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या देशामध्ये समता यावी, समतेचं स्वप्न साकार व्हावं, गोरगरिबांचं, सामान्य माणसाचं दुःख दूर व्हावं. आणि याच्यासाठी माझी लेखणी, वाणी, करणी ही सगळी अविरत चालू राहील. आपण सर्वांनी मला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. अतिशय आभारी आहे सर. आपलं मनोगत ऐकून मला काही ओळी आठवतात. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले, भय वेड पार त्याचे वाऱ्या सवे पळाले. कारण त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक, तो राजहंस एक. नक्कीच सर, आपण राजहंसाप्रमाणे निरक्षीर विवेक बुद्धीनं जे काम केलेलं आहे, जे साहित्यामध्ये ते तुमचं अर्पण केलेलं आहे, तुमची समिधा नक्कीच आमच्या पिढीसाठी ती दीपस्तंभ म्हणून प्रेरणा देत राहील. त्याबद्दल मी परत एकदा तुमचे पुनश्च MIT परिवारातर्फे आभार मानतो आणि आपले मार्गदर्शन कायम मिळत राहील MIT परिवाराला अशी आशा व्यक्त करतो. यानंतर मित्र हो, आपण ज्यांच्या हस्ते सरांचा सत्कार झाला ते डॉक्टर श्रीपाल सबनीस सर, माजी अध्यक्ष 89वे अखिल भारतीय साहित्य संमेलन, यांना त्यांचे मनोगत व्यक्त करावे या पुरस्कारानिमित्त अशी मी इच्छा प्रकट करतो. आणि डॉक्टर श्रीपाल सबनीस सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. साहित्य आणि संस्कृती अलंकार या पुरस्कार वितरण सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष, विश्वात्मक जाणीवा जपणारे, पोचणारे, विश्वधर्मी, परमादरणीय विश्वनाथ कराड सर, ज्यांचा सन्मान या ठिकाणी हा पुरस्कार देऊन झाला, ते आदरणीय साहित्य आणि संस्कृतीचं तीर्थ सन्माननीय रतनलाल सोनाग्रा, आदरणीय सोनाग्रा वहिनी, MITचं संस्कृतीचं सेक्युलर परिमाण आदरणीय डॉक्टर पठाण, या समारंभाला उपस्थित जुनी मैत्री आणि जुना संदर्भ घेऊन इथे निमंत्रित केलेले वृत्तस्थ पत्रकार सुरेशचंद्रजी पाध्ये, बिहारहून निमंत्रित केलेले तिथल्या विद्यापीठातील रीडर आणि सोनाग्रा सरांचे सन्मित्र सन्माननीय लखनलालजी, या कार्यक्रमामध्ये संयोजनामध्ये ज्यांचा महत्त्वाचा वाटा आहे, आमचा मुलगा पण कराड कुटुंबाला मी दत्तक दिलेला आमचा महेश थोरवे, सर्व सन्माननीय संयोजक, संयोजन समिती, आपण सर्व रसिक मित्र हो. खरं तर हा पहिला पुरस्कार माझ्या माहितीप्रमाणे आहे. साहित्य आणि संस्कृती अलंकार हा पुरस्कार सहसा MITनं कोणाला दिलेला नाही. तो अशा व्यक्तीला
दिला जावा की जो विश्वात्मक जाणीवांचा ध्येयवाद जोपासतो, पेलतो, पचवतो आणि आपल्या जीवनामध्ये, लेखनामध्ये, वाणीमध्ये आणि करणेमध्ये जो आणतो, अशाच व्यक्तीला, लेखक व्यक्ती, चिंतनशील व्यक्ती, बहुसांस्कृतिक जाणीवा जपणारा व्यक्ती, हे MITचं आणि संबंध या कुटुंबाचं, विश्व कुटुंबाचं, कराड सरांच्या ध्येयवादाचं खास वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून रतनलालजी सोनाग्रा यांचा सन्मान करण्याची ही संधी मला दिली, याबद्दल मी कराड सरांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. अशा व्यक्तीला आणि अशा सन्मानासाठी मला आपण निमंत्रित केलं, मला पात्र समजलं, याबद्दल मी आपल्याला निश्चितपणे आपले आभार व्यक्त करतो. एक देश, एक धर्म आणि एक जातीच्या मध्ये चौकटीमध्ये बंदिस्त झालेली आपण सर्व मंडळी आहोत. एकच साच्यामध्ये, एकच चौकटीमध्ये सगळी बंदिस्त अशा प्रकारची मंडळी काही फार देशाचं आणि जगाचं भलं करू शकत नाहीत. कराड सरांनी त्यांचा ध्येयवाद जो जपला, तो धर्माच्या पलीकडला, जातीच्या पलीकडला, देशाच्या पलीकडला तो ध्येयवाद जपलेला आहे. ही विश्वात्मकता त्यांच्या रक्तामध्ये आहे, त्यांच्या जीवनामध्ये आहे, त्यांच्या आचरणामध्ये आहे, त्यांच्या उक्तीमध्ये आणि कृतीमध्ये सुद्धा आहे. नेपाळला भूकंप झाला आणि नेपाळच्या भूकंपाच्या नंतर तिथली वाताहत झाली, तिथल्या घरांची मोडतोड झाली, पडझड झाली. अशा नेपाळच्या पडत्या काळामधल्या महाराष्ट्रातला हा सुपुत्र, या देशाचा सुपुत्र, विश्वधर्मी कराड त्या ठिकाणी स्वतः टीम घेऊन गेले आणि टाळ मृदंगाच्या गजरामध्ये आणि संबंध आपल्या संचालकांच्या सहबत 140 घरं त्या ठिकाणी ज्ञानेश्वराच्या नावानं काही, तुकारामाच्या नावानं काही आणि बुद्धाच्या नावानं, राम आणि कृष्णाची ही भूमी, बुद्धाची ही भूमी, ही सर्व समावेशकता ही भारतीय तत्त्वज्ञानाचं आणि भारतीय वास्तवतेचं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि फक्त कराड सरांनी पचवलेलं आहे. आणि ही पचवण्याची ताकद ज्या विद्वानामध्ये आहे, असे सर्व विद्वान आपल्या या MITच्या प्रामिसमध्ये, या संबंध दरबारामध्ये त्यांनी जमा केलेली आहेत. डॉक्टर पठाणांसारखा एक आदर्श, मुस्लिम परंपरेतला पण सेक्युलर आदर्श त्यांनी जमा केला. डॉक्टर सोनाग्रा हे तर हे बुद्धवादी आहेत की आंबेडकरवादी आहेत की ज्ञानेश्वरवादी आहेत की महर्षी शिंदेवादी आहेत की अण्णाभाऊ साठेवादी आहेत, याचं मला अजून आकलन झालेलं नाही. खरं म्हणजे हे सर्व महापुरुषातला अर्क ज्यांनी पचवला, ज्यांनी साठवला, ज्यांनी पूजन केलं, अशा भारतीय संस्कृतीचा एक सुंदर अशा प्रकारचं बेरजेचं प्रतीक, बेरजेतली दार्शनिकता, सत्याची बेरीज करणारा माणूस म्हणून मी सोनाग्रांचा गौरव निश्चितपणे करतो. कारण त्यांनी महावीराच्या जैन धर्मापासून ग्रंथलेखन केलं. भगवान महावीरावर आज का युग हे तरी पुस्तक लिहिलं, क्रांतिबा फुलेवर पुस्तक लिहिलं, बुद्ध दर्शनावर पुस्तक लिहिलं, अण्णाभाऊ साठेवर लिहिलं, बिरसा मुंडावर लिहिलं, त्याचबरोबर आमच्या रविदासावर लिहिलं, संत रविदासावर लिहिलं. डॉक्टर आंबेडकरावरती 2-3 ग्रंथ आहेत. ज्या महर्षी विठ्ठलरामजी शिंदेना मराठा समाज हे आज मानत नाही आणि दलित मंडळी उपेक्षा करतात, त्या महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंच्यावरती 3 लेख लिहिले एका पुस्तकामध्ये आणि शिवाय एक पुस्तक प्रकाशित केलं. अशा प्रकारच्या सर्व महापुरुषांचा समतावादी अर्क, सारांश एकत्र करणारा माणूस, सर्व महापुरुषाची पुण्याई सांस्कृतिक संचितामध्ये पेलून पचवून लोकांसाठी मांडणारा माणूस आमचे सोनाग्रा सर आहेत. सोनाग्रांची विशेष अशा प्रकारची एक महत्त्वाची वैशिष्ट्य, एकच मला माणूस असा दिसतो की जो अनेक धर्माचा अभ्यास करू शकलेला आहे. शीख धर्माचा अभ्यास, गुरु नानकावरती त्यांचं लेखन आहे,
ज्ञानेश्वरावरती पहिल्या वर्गामध्ये असताना कॉलेजच्या ज्ञानेश्वरावरती त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत. आळंदीच्यामध्ये प्रवचन दिलेला माणूस आणि शेवटी बुद्धावर पुन्हा लेख लिहितात. बुद्ध हा निरीश्वरवादी आहे, ज्ञानेश्वर ईश्वरवादी आहेत, तुकाराम ईश्वरवादी आहेत. पण या ईश्वराच्या वादात न पडता माणूस केंद्री तुकाराम, माणूस केंद्री ज्ञानेश्वर आणि माणूस केंद्री बुद्ध आंबेडकर, माणूस केंद्री बुद्ध महावीर, माणूस केंद्री जैन, अशा प्रकारच्या सर्वांचा सारांश आपल्या एका समन्वयाच्या भूमिकेतून मांडण्याची पद्धती आणि मांडण्याची भूमिका, एक व्यापक भूमिका भारतीय संस्कृतीच्या निमित्तानं रतनलाल सोनागरांनी आपल्या लेखनातून व्यक्त केलेली आहे. त्यामध्ये अनेक संदर्भ आहेत. मित्रहो, निखाऱ्यावर भाजलेल्या माझ्या मुलानो हे आंबेडकरांच्या संदर्भातलं त्यांचं पुस्तक असेल किंवा व्यासपीठावर सारखं पुस्तक असेल किंवा जनतेची माझी भेट घडो अशा प्रकारचं लोकनाट्य असेल, सूर्यावरचा अंधार अशा प्रकारचं पुस्तक असेल, ललित लेखन आणि वैचारिक लेखन, त्यापैकी मला प्रामुख्यानं वैचारिक लेखन हे सोनागरांचं अत्यंत महत्त्वाचं वाटतं. कारण असं लेखन करणारी माणसं आज समाजात भारतात फारसं दिसत नाहीत. आणि या सर्वांची बेरीज करणारी, मुख्य समुच्चय करणारी विश्वनाथ कराड सरांची भूमिका ही व्यापक भूमिका आहे. इथे सर्व देशाचे झेंडे आहेत, सर्व देशाचे संबंध प्रतीक आहेत. या सर्व देशाच्या समतावादी मानवतावादी प्रतीकाची बेरीज त्या MITच्या विश्वशांतीच्या प्रयोगामध्ये आणि संबंध कृतिशीलतेमध्ये आम्हाला दिसते. आणि बरोबर दिल्ली, काय तुमचं अहमदनगर ते दिल्ली व्हाया राजस्थान आणि बिहार असा प्रवास करून रतनलालची संबंध जीवन प्रवास MITमध्ये स्थिरावला. MITच्या ध्येयाशी एकरूप होणारे आपले रतनलाल सोनागरा. मला एक वैशिष्ट्य वाटली त्या नवरत्न दरबारांचं. आपल्या मन करारे प्रसन्न करा म्हणणारे आमचे उपाध्ये इथलेच आहेत. MITच्या मध्ये एक विद्वान आहेत. पठाण सरारसारखा मुस्लिम सेक्युलर माणूस, श्रद्धेनं हातात टाळ मृदंग घेऊन वारकऱ्यामध्ये रमणारा माणूस मी दुसरीकडे असा मुसलमान पाहिला नाही. हे राष्ट्रीय मुसलमानाचा संदर्भ आमच्या पठाण सरांच्या भूमिकेतून आम्हाला लक्षात येतं. ही पठाण सरांची भूमिका ही MITच्या कराड सरांचा प्रभाव आहे की त्यांचा स्वयंभू आहे, हा दोघांच्या संबंधातून आपल्याला लक्षात येऊ शकेल. रतनलाल सोनागरांच्या भूमिकेवर सुद्धा MITच्या ध्येयवादाचा आणि कराड सरांच्या भूमिकेचा निश्चित एक आपला प्रसाद आहे. आणि तो संबंध सामर्थ्याची भूमिका ही संबंध स्वीकारत असताना या संबंध अनेक विषयावरची लेखन करताना आमच्या भांडारकरावरती लेख लिहिलं. तुमच्या फोटो अनेक शाहू महाराजांचा फोटो आहे, सयाजीरावांचा फोटो आहे, राजा राममोहन रावाचं वरती लेखन आहे, दयानंद सरस्वतीचं लेखन केलेलं आहे, महात्मा फुले, राणा चव्हाण, धर्मानंद कोसंबी अशा सर्व साहित्य प्रवाहाला, सर्व वैचारिक प्रवाहातलं आकलन आणि संबंध मूल्यमापन करण्याची भूमिका रतनलाल सोनागरा या विचारवंताची आहे. असा विचारवंत एकांगी विचारवंत नाही. सर्वामध्ये जे चांगलं आहे तेवढं फक्त रतनलाल सोनागरा घेऊ पाहतात. श्रीधरपंत टिळकापासून ते लोकमान्य टिळकांपर्यंत आणि आंबेडकरापासून ते बुद्धापर्यंत, अण्णाभाऊ साठे ते महर्षी विठ्ठल रामजी शिंद्यापर्यंत आणि कधी काळी आपल्या अण्णाभाऊ साठेंच्या बरोबरीनं झील करी म्हणून गाणं गाणारे रतनलाल सोनागरा यांचं आयुष्य फार वेगळ्या प्रकारचं आहे. अनेक राजकीय पुरुषांची सुद्धा त्यांचा संदर्भ आलेला आहे. अनेक लेखकांशी संबंध आला. अत्रे, विंदा करंदीकर, साहिर लुधियानी, रविदास, सुफी हाफिज किंवा संत तुकाराम, गुरु नानक, टागोर, इक्बाल, सरदार जाफरी, हिंदी, मराठी, इंग्रजीमधला त्यांचा अनुबंध अत्यंत व्यापक आहे. अशी अनेक दर्जाची अनेक परिमाणं पचवलेला माणूस हा संबंध मराठी संस्कृतीमध्ये सापडणं कठीण आहे. आणि अशा विद्वानांची बेरीज MITच्या ध्येयवादामध्ये मला दिसते. असं एकच केंद्र मला दिसतं की संबंध भारताच्या नकाशामध्ये MITचं फक्त एक केंद्र, हे विश्वशांतीचं केंद्र, विश्व कल्याणकारी केंद्र, विश्वधर्मी कराड सरांच्या आधिपत्याखालचं डोळसपणे राबवलेलं आणि निर्माण झालेलं केंद्र, ज्ञानेश्वराला, तुकारामासह सॉक्रेटिसला आणि संबंध मुस्लिम धर्मासह सर्व धर्माच्या हायलाईट्स करणारा संबंध विद्वत्ता आणि त्याचे तत्त्वज्ञान पचवणारं तत्त्वज्ञान विश्वधर्मी कराड सरांच्या भूमिकेतून दिसतं. आणि त्या भूमिकेचा प्रयोग वेगवेगळ्या आपल्या या संबंध MITच्या संबंध आपल्या परंपरेमध्ये दिसतो. राहुल कराड हा
विश्वनाथ कराडांचा अत्यंत चांगला सुपुत्र आहे. यानं आपल्या वडिलांची संबंध भूमिका आधुनिकतेच्या संबंध व्हिजननं ही नवीन केली, त्याला सुधारणा केली, त्याच्यामध्ये नवीनपण आणलं, पण त्याच्या जुनी परंपरा कायम ठेवली आहे. त्याचबरोबर काका म्हणून असणारे आमचे विश्वनाथ कराड हे खरं म्हणजे सगळ्यात महाराष्ट्रातले अत्यंत राजकीय क्षेत्रामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामधले भाग्यवान काका आहेत. कारण त्यांच्या मंगेश नावाच्या पुतण्यानं अजूनही दगाबाजी केलेली कधीच करणार नाही याची खात्री मला वाटते. इमानदार अशा प्रकारचा काका त्यांना मिळाला आणि पुतण्याही त्यांना मिळाला. असं एक सुंदर कौटुंबिक अशा प्रकारचं उदाहरण त्यांच्या संबंध कुटुंबाच्या व्यवहारामध्ये आणि आदर्शवादामध्ये आहे. हा आदर्शवाद जपणारी विद्वान मंडळी या ठिकाणी आहेत आणि या विद्वानाचा सन्मान करण्याची भूमिका निश्चितपणे उदार भूमिका आहे. हे संस्कृतीचं पुण्य खरं म्हणजे पेरणी करण्याचं काम चालू आहे. या केंद्रामध्ये आल्यानंतर मला समाधान का वाटतं? कारण संबंध विश्वाचा नकाशा इथे मला दिसतो. सर्व देशाचे झेंडे तर दिसतात, पण सर्व झेंड्याच्या पलीकडे असणारं मन, त्यातला माणूस, त्या माणसाची संबंध संस्कृती, या संस्कृतीची बेरीज या ठिकाणी मला दिसते आहे. आणि बेरजेचं गणित हे कुठेच मला दिसत नाही. आणि हे बेरजेचं गणित भारतीय संस्कृतीच्या मध्ये प्रामुख्यानं आहे. अध्यात्म आणि विज्ञान, ज्ञान आणि विज्ञानाच्या परंपरा या MIT मध्ये आणि इथल्या विद्वानांच्या परंपरेमध्ये दिसते. आणि या विद्वानांचा संबंध परंपरा जपताना कराड सरांनी त्यांचा हा साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रातला अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा अलंकरणाचा पुरस्कार त्यांनी दिला. बिहारहून त्यांनी विद्वान मागवले. ते दिनकरावर जास्त बोलले. खरं म्हणजे दिनकर विषय नव्हता, पण सोनागरांच्या निमित्तानं ते दिनकर मांडले. त्यांनी फार चांगली गोष्ट आहे, पण त्यांनी एक मुद्दा चांगला मांडला. भारतरत्न हा पुरस्कार फक्त राजकीय लोकांपुरताच मर्यादित का? हा खरंच प्रश्न भारतीय लोकांच्या बुद्धिवादी लोकांनी विचारला पाहिजे. राजकारणी लोकांना तो खरं म्हणजे जड जाईल, पण तो विचारणं आवश्यक आहे. तो संस्कृतीची जपणूक करणाऱ्या, विश्व संस्कृती जपणाऱ्या माणसांना तो का दिला जाऊ नये अशा प्रकारची निश्चितपणे आवश्यकता आहे. पण भारतरत्न हा देणार नाही. कुठलं सरकार इतकं इमानदार नाही की विश्वनाथ कराडांचा उदात्त व्यापक अशा प्रकारचा ध्येयवाद त्यांच्यापर्यंत पोचेल हे मला वाटत नाही. सरस्वतीची पुण्याई जे त्यांनी संबंध डोंगरामध्ये नदीच्या तीरावरती उभी केली, जी जगभर तिथल्या विद्यापीठानं त्यांना सन्मान केला. हजारो शेकडो कार्यकर्ते उभे राहिले, कलावंत उभे राहिले, एका सुरामध्ये गाणं गायलं. हे संबंध गाणं विश्वगीत होतं. ते विश्व मानवतेचं गीत त्यांनी गायलेलं अशा प्रकारचा विश्वनाथ कराडांचा लौकिक संबंध 7 समुद्रापलीकडे पोचला, पण इथल्या देशातल्या सरकारच्या कानावर पडलेला नाही. सरकार करंट असतं, सत्ता ही करप्ट असते आणि सत्य हे श्रेष्ठ असतं. सत्यवादी कराड यांना भारतभूषण मिळालं नाही याचं मला काही वाईट वाटत नाही, कारण ते विश्वरत्न आहेत. त्यांना काय भारतरत्नाची गरज आहे? विश्वरत्न माणसाला भारतरत्नाची गरज नाही. आणि विश्वरत्न हा पुरस्कार त्यांना आपणच दिलेला आहे, सगळ्या लोकांनी, जनतेने दिलेला आहे. आणि म्हणून मला अत्यंत समाधान वाटतं. विद्वानांची कदर सरकारला नसेल, कराड सरांना आहे. कराड सर येत आल्यानंतर आम्ही आता भजनाच्या रामकृष्ण हरिनामचं स्वागत झालं. ज्ञानेश्वर माऊलीच्या संबंध दर्शनानं आम्ही पावन झालो. गुलाबाची फुलं ओढून तिथेच विनम्रपणे तिथे संबंध नतमस्तक होण्याची भूमिका, ही विनम्र भूमिका या पाऊल ठेवताना या सभागृहात, ज्ञानेश्वर सभागृहात ज्ञानेश्वर आहे. कारण माऊली आहे. माऊलीमध्ये सगळं सामावतं. सगळ्या जगाचं मातृत्व हे माऊली. माऊलीला देश नसतो, धर्म माहीत नसतो, माऊलीला जात नसते. माऊलीचा धर्मच विश्वात्मक असतो. जो देवाचा धर्म आहे, माऊलीचा धर्म आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वराच्या मध्ये सर्व काही संत येतात. ज्ञानेश्वराच्या ओव्यात आंबेडकरांनी छापल्या, तुकारामाचे अभंग आंबेडकरांनी छापले त्यांच्या बहिष्कृत भारतामध्ये, आणि त्याच आंबेडकरावरती 3 पुस्तकं सोनाग्रा सरांनी लिहिली. अशा अनेक संवादाच्या जागा अनेक आहेत. तो संवाद नेमका आमच्या सोनाग्रांनी त्या ठिकाणी पुस्तकातून मांडलेला आहे. शंकरराव कोल्हे असतील, तुमचे सुशीलकुमार शिंदे, त्यांना डावं उजवं काय, अटल बिहारी वाजपेयींचं भाजपचे ते पंतप्रधान आहेत. पंतप्रधान कुठल्याच पक्षाचा नसतो, कवी कुठल्याही पक्षाचा, राजकीय पक्षाचा आणि धर्माचा नसतो. अटल बिहारी एक अभिजात अशा प्रकारचे प्रतिभावंत कवी आणि अत्यंत कवितेचे आणि संबंध कवीचे, साहित्यिकाचे जाणकार. आणि म्हणून साहित्यिकाची जाणीव त्यांनी जवळजवळ 2-3 मिनिट अटल बिहारी वाजपेयींच्या त्या घटनेवरती त्यांनी केली. प्रतिभाते पाटलांवर त्यांनी लिहिलेलं आहे. कुठला माणूस सुटला, एकही सामान्य माणूस आणि असामान्य माणूस, सगळे माणूस
विश्वनाथ कराड सरांच्या कर्तृत्वावर त्यांच्या प्रत्येक पुस्तकामध्ये एक एक लेख मला जाणवतो आहे. अशी अनेक भूमिका, शिक्षणाच्या संबंध, शिक्षणातलं सामर्थ्य, संस्कृतीच्या प्रवाहातलं सामर्थ्य, धर्माच्या प्रवाहातलं सामर्थ्य, सामाजिक प्रवाहातलं सामर्थ्य, ही सर्व पुण्याची बेरीज करण्याची भूमिका सोनागरांच्या प्रत्येक ग्रंथसंपदेमध्ये आहे. आणि ती भूमिका प्रामुख्यानं कराड सरांनी जोपासली आहे, म्हणून तर त्याला किंमत आहे. सोनागरा आम्हाला मातंग समाजाच्या साहित्यात दिसतात, लोकमान्य आपल्या आपलं काय तो अण्णाभाऊ साठेच्या कार्यक्रमातून दिसतात, ते बौद्ध प्रवाहामध्ये दिसतात, अनेक प्रवाहातून त्यांचा धर्म आणि पक्ष काही लक्षात येत नाही, यायची गरजच नाही. सर्वांमध्ये मिसळलेला माणूस आहे. आणि विश्वनाथ कराडांची सरांची तीच भूमिका आहे. डावं उजवं असं कुठलंच नाही. कराड सरांची अध्यात्म, कराड सरांचं विज्ञानाला कुठे आणि डावं उजवं असतं. मार्क्सवाद आणि समाजवाद किंवा भाजपचा उजवा RSSचा वाद, कुठलंही काही त्याचा संदर्भ नाही. या पलीकडे गेलेली संबंध ही अध्यात्माची जाणीव आहे, विज्ञानाची जाणीव आहे, ती प्रगल्भ आहे, प्रगल्भ माणसाची जाणीव आहे. अशा प्रकारचा प्रगल्भ माणसांचा देश आणि जग निर्माण करावं, मानवतेनं संबंध जग मानवतेच्या भूमिकेतून जगावं, देश जगावं आणि राष्ट्र जगवावं, जग जन्मावं. आणि विश्व मानवता, विश्व साहित्य, विश्व नागरिकत्व, विश्व साहित्याची भूमिका ही संबंध सगळ्यांच्या सन्मानाची आहे, सगळ्यांच्या विकासाची आहे, सगळ्याच्या माणूसपणाची आहे. माणूसपण विकसित होत जावं आणि देवत्व एका क्षणी माणसाच्या पदरी पडावं, या भूमिकेतून विश्वनाथ कराडांचंही कार्य चालू आहे. आणि त्या कार्याला सुसंगत समांतर अशा प्रकारचं सत्य मांडण्याची भूमिका सोनागरांच्या ग्रांथिक भूमिकेची आहे, त्यांच्या जीवनाची आहे. अशा जीवनाला मी प्रणाम करतो, आपल्याला सर्वांना वंदन करतो आणि कराड सरांना अभिवादन करून माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नंतर विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर यांना त्यांचं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो. मित्रो, अतिशय आनंददायी आणि आंतरिक समाधान देणारा दिवस, भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानाचा एक अधिष्ठान समजलेला दिवस. मकर संक्रांतीपेक्षा कुंभ चालू आहे, महाकुंभ प्रयागमध्ये. प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू आणि अशा या प्रसंगाला इथं अतिशय छोट्या प्रमाणामध्ये या संत ज्ञानेश्वरांच्या सभागृहामध्ये, हे कुठल्याही संस्थेचं, कुठल्याही व्यक्तीचं हे सभागृह नाही. ज्ञानमयो विज्ञानमयो असे शब्द पांडव बसा. आता हे जे पाहुणे आलेले दिसत आहेत समोर, हे नियतीचे संकेत आहेत बरं का, बोलावलेलं नाही. पण ज्यांना डॉक्टर चंद्रकांत पांडव, हे मोडणीमसारखं छोटं गाव, हा जगामध्ये आयोडीन मॅन म्हणून यांची ओळख आहे. आयोडाईज सॉल्ट आणि किती PhD पद्मश्री मी सांगत नाही, पण मला आनंद वाटला की रतन सोनग्रांना जेव्हा आपण एका आगळ्या वेगळ्या पुरस्काराने सन्मानित करत असताना, आणि मी चिटणीस, आमचे सर्व सहकारी यांना धन्यवाद देतो, ते अतिशय उचित असं टायटल, भारतीय साहित्य संस्कृती अलंकार. आणि आमचे आजचे प्रमुख पाहुणे श्रीपाल सबनीस, जे नाव घेतलं की मनुष्य आदराने उभा राहतो, असं ते वेगळं व्यक्तिमत्व. त्यांना टाळ्या देऊन त्यांचं स्वागत करणं माझं काम आहे. मी काही अधिकाराने हे बोलत नाही, पण मला जेव्हा मी पाहिलं की महाकुंभ 100 किती वर्षानंतर, 144 वर्षानंतर, आणि साधारणपणे कोटीमध्येच भाषा आहे. 1 कोटी, 40 कोटी, 10 कोटी भक्तगण तिथं जमतील आणि जमलेले आहेत.
त्यांचा साहित्याचा अर्थ दिशा कशी मला माहीत नाही, पण त्याचा अर्थ समजून घेण्याकरताचा समारंभ घडावा. आणि आमचे सुरेशचंद्रजी उपाध्ये इकडं बिहारहून आलेले आमचे दुसरे मित्र लखनलाल सिंह आरोही आणि आमचे इतर काही सहकारी पठाण सर आहेत, समोर काही मंडळी बसलेली आहेत, यांच्या साक्षीने हा मनोभावी अंतःकरणातून समाधान देणारा विषय आपण चर्चेला घेतला आहे. हा छोटा कुंभ आहे, मेळा आहे खरा, कारण का राम साक्षीला आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, एका शब्दामध्येच एवढा मोठा संदेश आहे. आणि ज्याच्यामध्ये नेहमी ही संस्था कायम एक चिंतन करत राहिली. संत ज्ञानेश्वर टू अल्बर्ट आईन्स्टाईनसारखा विचार बोलला गेला, अशी तुलना अगोदर झाली नाही किंबोना. पण ती ह्या संत ज्ञानेश्वरांच्या सभागृहामध्ये उगम पावली. आणि मला खूप समाधान आहे खरं, म्हणजे मी याच्या अगोदरच हे घडायला पाहिजे होतं, पण हाही पुन्हा योग होता. ही नियती म्हणतात याला. नियतीचा संकेत होता की कोणाच्या हस्ते सत्कार व्हावा रथांचा, कोण आहे बरं असा एवढ्या उंचीचा आत्मा, व्यक्ती नव्हे, माणूस नव्हे, ज्याला बॉडी, द ब्रेन, द सोल और द स्पिरिट, ज्याला आत्मा म्हणतो, आणि मन. मी नेहमी बोलतो तेच पुन्हा सांगतो की मन चंचल असतं थोडं, आत्मा अविनाशी आहे आणि एक वेगळं स्वरूप आहे की ज्याचं चिंतन खूप सखोलपणे सर बोलू शकतील. पण यांच्या हस्ते हा सत्कार आणि सुरेशचंद्र पाध्यांच्या साक्षीनी आणि बिहारचे दुसरे साहित्यिक यांच्या आणि कोणाचं नाव घेत आहे दिनकर, हे फार नावं अत्यंत आदराने जी नावं घेतली जातात भारतामध्ये, या सर्व नावांचं आणि यांचं सर्वांचं चिंतन या ठिकाणी घडावं. त्याची काही न्यू व्हायब्रेशन्स समाजासमोर मांडली जाण्याकरता मला कोणीतरी म्हणलं होतं की मकर संक्रांती आहे सर, सण आहे. म्हणलं जे 4 मित्र येतील मनापासून त्यांच्याशी आपण बोलू. आणि अशा एका सत्पुरुषाचं, महापुरुषाचं, मित्राचं पॅशन आहे लक्षात ठेवा. महत्त्वाचा मुद्दा कसा आहे, हा शब्दांचा खेळ नव्हे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, पुढे शब्दांचीच रत्ने यत्ने करू. शब्दांचं इतकं वेगळं सौंदर्य आणि सुंदर असं रूप आणि त्याचा यथार्थ समन्वय जीवनाशी. कशी गंमत आहे पहा की 700 वर्षापूर्वी, 740 जवळजवळ 740 वर्षापूर्वी 16 वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली, आणि 16 वर्षाच्या वयामध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या मुखातून, ज्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो, त्याचा उगम व्हावा, त्याचं लिखाण व्हावं आणि जगाला ज्ञानमयो विज्ञानमयो या शब्दाचा अर्थ ज्यांनी समजावून सांगावा, जो आईन्स्टाईननी आत्ता बोलावा. पण याच्यापेक्षा 2600-2700 वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांनी पंचशील बोलावं. एकीकडं पंचशील तथागत गौतम बुद्धाचं, ज्याचं खूप चिंतन रतननी आयुष्यभर केलं, ते पंचशील, आणि इकडं पसायदान, माऊलीचं पसायदान, ते तथागत गौतम बुद्धाचं पंचशील. याचा जेव्हा खरा समन्वय होईल सबनी सर, तेव्हा भारताचं भलं होईल असं माझं मत आहे. जगाचं भलं होईल. कारण का माऊली असं म्हणते, याती कुळ माझे गेले हरपुणी. एका शब्दातच आहे. मला माझी जात आणि कुळ आणि कुठलाही धर्म वगैरे याचा विचार कधी येऊ शकत नाही. आणि त्याला ज्ञानस्वरूप म्हटलं आहे, एम्बॉडीमेंट ऑफ नॉलेज डिव्हाइन असा शब्द आहे. ज्ञानेश्वर तुकाराम टू न्यूटन आणि आईन्स्टाईन अशी तुलना जगाने मान्य केली बरं का. आणि त्याचे सर्व साक्षी रतनसारखे मित्र आहेत. आणि या सभागृहामध्ये ज्याला विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयाचं सुंदर रूप दर्शन देतं, ज्या ठिकाणी मी उल्लेख केला प्रभू श्री रामचंद्राचा, मर्यादा पुरुषोत्तम, काय सुंदर शब्द आहे. तुम्हाला सांगतो, मला फार यातलं कळत नाही इतकं मोठं, परंतु त्याचा भाव लक्षात येतो. आणि हा संदेश आहे
आणि तो संदेश आजच्या महाकुंभ चालला आहे प्रयागमध्ये. प्रयागराज तीर्थक्षेत्र म्हणजे ज्ञान तीर्थक्षेत्र. आणि याच्यावरची पुस्तकं आता जे सबनी सरांनी उल्लेख केला त्याचा, पण रतन जे बोलला आणि मी जे पाहिलं, पहिला ग्रंथ लिहिला होता पानसरे नावाचे एक फार मोठे साहित्यिक होते, आज नाही आहेत बिचारे, पण गरुड झेप ग्रंथ लिहिला, तो MITच्या संस्थेवर लिहिला आणि तो अर्पण केला ज्ञानेश्वरांच्या समाधीला. त्याचं निमित्त रतन झाला पहिल्यांदा आणि तेव्हापासूनचा प्रवास आहे. 16 आणि 17 वर्षाच्या वयामध्ये वर्तमानपत्र काढावं असं कोणाला वाटेल? कोणीही सांगा मला, सबनी सर तुमच्या सगळं की 16-17 वर्षाचं एक कॉलेजचं पोरगं कुठल्या तरी जमातीतून आलेलं, खायला अन्न नाही, पैसा नाही, अडका नाही, कसं तरी जगायचं रस्त्यावर बसून, आणि त्या माणसाला वर्तमानपत्र काढावं. काय नाव होतं रतन? प्रमोद. पण एखादं पेपर चालवण्याची कल्पना, धाडस कसं काय होऊ शकतं? पण मी तुलना करणं योग्य नाही. पण 16व्याच वर्षी छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. रायरेश्वरावर जाऊन करंगळी कापली आणि ती धार रक्ताची लावत असताना हिंदवी स्वराज्य. मी हिंदू आहे, सगळेच आपण हिंदू असलो तरी हिंदू हा विषय नाही. हिंदुत्वाचा खरा अर्थ ज्याला रयतेचं राज्य स्थापन करण्याची कल्पना 16व्या वर्षाची आहे. माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली 16व्या वर्षी. तथागत गौतम बुद्धाचा काळ असाच आहे, 17-18 वर्षाच्या आसपासचा. हे कसं घडतं, कोण सांगतं? तर प्युरिटी ऑफ युअर माइंड, प्युरिटी ऑफ युअर थॉट अँड प्युरिटी इन इच अँड एव्हरी ॲक्शन, असा एक शब्द आपण MITमध्ये रूढ केला. आणि कुठंतरी एकरूप होऊन, गर्व नाही, अहंकाराचा वारा न लगो राजसा, एवढं ज्याला कळलं तो महापुरुष. पंतप्रधानाला जात आणि पक्ष नसतो याचा गर्व केला की कधी ना कधी काय पुढचा इतिहास काय लिहिला जाईल. आता जगाचा विचार करत असताना त्याचं साहित्य रत्न हे जे काही पुरस्कार आणि माझ्या मित्राचं, माझे बंधुतुल्य आहेत, त्यांचं फार मोठा जवळचा संबंध आहे. त्यांनी एक छोटा लेख लिहिला, पठाण बसलेत पलीकडं. कुठलं नाव घेत नाही, पण हे भीमा कोरेगावचा विषय जो होता ज्याच्याबद्दल काही कारण नसताना मतभेद होता, तो विषय लांब आहे. परंतु त्या ठिकाणी युद्धाकडून बुद्धाकडे असा लेख लिहिला गेला, असा विचार मांडला गेला पठाण सर आणि रतन सोनग्राने. युद्धाकडून बुद्धाकडे विश्व शांतीचा मार्ग दाखवला गेला. आणि असं जे काही निर्माण करतो त्याला साहित्य असं म्हणतात. खरं म्हणजे जो समाजाची घडणजडण करतो, समाजाला दिशा दाखवतो. मला बाळासाहेब भारदेंची आठवण झाली. आज उल्हास पवार आले नाहीत आज काही निमित्ताने, पण बाळासाहेब भारदे मला म्हणले की समाजाने कोणत्या दिशेने जावं रे, समाजाचा मार्ग कोणता असावा? तर ते म्हणायचे संतोदिक असा शब्द वापरायचे. संत महात्मे, सत्पुरुष, निस्वार्थी, निगर्वी अशी जी महात्मे असतात, संत महात्मे, ऋषीमुनी वेगळे, ते स्वर्ग नरकाच्या गोष्टी करतात, पण संत हा समाजाच्या कल्याणाचा विचार बोलतो. तर त्या मार्गाने जावं, एकच शब्द. ही फार मोठी माणसं आहेत आणि हे यांचे मार्गदर्शक आहेत. आणि सबनी सरांच्यासारखा एक रसिक आणि त्याचा जाणकार खूप सुंदर आहे. यांचं खरं म्हणजे मिनिमम एक तासभर भाषण पाहिजे. आता आज काही टाईमच्यामुळं वेळ झाला, पण मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि या सर्व गोष्टीच्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे. रतनच्या हातून अजूनही कार्य चांगलं घडावं. तुमचे मी आभार मानत नाही. आपण सर्व एका घरची मंडळी आहोत. रतनवर चांगलं प्रेम आहे, पण रतनचा फार मोठा इतिहास आहे जे सरांनी आता बोलले गेले. तर आपण पुन्हा एकदा या संत ज्ञानेश्वर सभागृहामध्ये या भारतीय साहित्य संस्कृती अलंकार शब्दही सुंदर सुचला आहे. बरोबर आहे? बिलकुल बिलकुल. आणि सरांनी पास केलं म्हणजे आपल्याला काही पास करायची गरज नाही दुसऱ्यांनी.
तेव्हा सर्वांना धन्यवाद देऊ आणि मी थांबतो. आजच्या या अतिशय सुहृदय अशा सोहळ्यासाठी उपस्थित ज्यांच्या शुभ हस्ते आदरणीय आचार्य रतनलाल सोनग्राजी यांचा सन्मान झाला, डॉक्टर श्रीपाल सबनीस सर, त्यांना पुढील काही नियोजनासाठी लवकर जायचं आहे तरी देखील ते शेवटपर्यंत थांबले. मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांचे कुटुंब प्रमुख आदरणीय विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर, ज्यांच्या आशीर्वादानं आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे, सरांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. ते आपले कुटुंब प्रमुख आहेत. आणि आजच्या या समारंभासाठी उपस्थित सर्व दोन्हीही मान्यवर पाहुणे, आचार्य रतनलाल सोनग्राजी, सोनाग्रा मॅडम, डॉक्टर SN पठाण सर, समोर उपस्थित सर्व सुज्ञ नागरिक, डॉक्टर पांडव सर ज्यांचं इथे आगमन झालं, सर्वांच्या विषयी मी मनपूर्वक MIT परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम आदरणीय पाध्ये जे आपल्याला या ठिकाणी उपस्थित झाले, त्याचबरोबर लखनलाल सिंह आरोहीजी जे खास बिहारवरून आजच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत, यांचंही मी MIT परिवाराच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि उपस्थित आपल्या सर्वांना आज मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो.